का आज्ञाचक्राला एवढं महत्व आहे आणि आज्ञाचक्र मुळात काय आहे? जेव्हा हे थर्ड आय ओपन होतं, आज्ञाचक्र ओपन होतं तेव्हा तुमची मॅनिफेस्टेशनची जी पॉवर आहे ती वाढते जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी अनुभवणार नाही. कारण ही गोष्ट वस्तू नाहीये की ती तुमच्या हातात दिली, स्पर्श केला आणि तुम्ही ती सांगू शकता. फिजिकल नाहीये ते. फिजिकल नाहीये ना, तर त्याच्यामुळे ही एनर्जी लेवलला ही गोष्ट आहे. जे दोन डोळ्यांनी दिसत नाही ते तिसऱ्या डोळ्यांनी दिसतं असं सांगितलं जातं. मग ज्या सुपर नॅचरल पॉवर्स आहेत, ज्याला आपल्याकडे भूतखेता म्हणतो, ते सुद्धा दिसायला लागतात. इथे सगळे चक्र ब्लॉक असणारा व्यक्ती अध्यात्मापर्यंत पोहोचतच नाही. तर तुमचा ओरा जो आहे ना तो कॅच करत असतो, जसं तुमचे कपडे तुमचा ओरा कॅच करतात. अर्धवट जागृत होणं किंवा चुकीच्या पद्धतीने आज्ञाचक्र जागृत होणं, असे काही धोके संभवतात. जसं आता मूलाधार चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर पैशांसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुमच्या बऱ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात. पॉझिटिव्ह ऑरा आपल्यामध्ये कसा तयार करायचा ह्याच्यासाठी काही उपाय वगैरे आहे? परत घेताना पण पूर्ण पोट भरेल इतका श्वास घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण तो सोडतो परत तोच विचार की पूर्णपणे निगेटिव्ह विचार माझे जातात आहे आणि मी विचार शून्य होतोय. एक व्यक्ती आहे, एक सामान्य व्यक्ती आहे आणि दुसरा थर्ड आय ओपन झालेला व्यक्ती आहे. काय फरक असतो त्या दोघांमध्ये? त्या नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे तो अत्यंत गूढ आणि रहस्यमयी अशा पद्धतीचा असणार आहे. कारण आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या मंचावरती कीर्ती राजगुरू मॅम आलेल्या आहेत. हा त्यांचा तिसरा पॉडकास्ट आहे आणि आपले या अगोदर कीर्ती राजगुरू मॅमसोबत जे 2 पॉडकास्ट झाले ते इतके गाजले, लोकांना आवडले, भावले आणि लोकांसाठी ते उपयुक्त ठरले. त्यामुळे आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मॅम आपल्या मंचावरती आलेल्या आहेत आणि याही वेळेस तेवढाच गूढ आणि रहस्यमयी अगदी वेगळा असा टॉपिक घेऊन त्या आलेल्या आहेत आणि तो टॉपिक आहे थर्ड आय, आज्ञाचक्र आपण ज्याला म्हणतो. आज्ञाचक्र आपल्या पुराणांमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. तसंच आताही चक्रांचं महत्त्व तेवढं अनन्यसाधारण आहे. परंतु या चक्राला अधिक महत्त्व आहे आणि या चक्राच्या जागृतीनंतर काय होतं, हे चक्र जागृत कसं केलं जातं, अर्धवट जागृत झालं तर काय होऊ शकतं, त्याचे परिणाम, दुष्परिणाम इत्यादी सर्व विषयावरती अगदी सखोल चर्चा करण्यासाठी मॅम आपल्या मंचावरती आज उपस्थित आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण मॅमकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला आज्ञाचक्राबद्दल गूढ, रहस्यमयी, अनोखी, अनाकल्पनीय अशी कुठली माहिती ऐकायला मिळते. मॅम, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तिसऱ्यांदा तुमचं. कशा थँक्यू आहात? व्हेरी मच. खूप छान. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. बरं, काय घडलंय तुमच्या म्हणजे आपले जे दोन पॉडकास्ट झाले 5-6 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर खूप सारा बदल झालेला दिसतोय तुमच्यामध्ये हो. ऐकूनच. काय घडलंय एवढ्या दिवसामध्ये? भरपूर लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये आले, बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटले, बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करता आलं आणि त्यातनं नवीन नवीन गोष्टींचा अनुभव घेणं अध्यात्मामध्ये आणि आज काय गरज जास्त आहे किंवा अट्रॅक्शन काय आहे लोकांना अध्यात्माविषयीचं, कुठला टॉपिक जास्त चर्चेचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक स्टडी म्हणा किंवा लोकांशी चर्चा केल्यावर त्या विषयाकडे वळणं जे म्हणतो आपण. आता आपलं आकाशिक झालं किंवा बरोबर. दस महाविद्या झालं, हो. रेकी झालं, पण थर्ड आय ऍक्टिव्हेशन जो विषय आहे खूप आता आकर्षणाचा विषय आहे. अध्यात्मामध्ये ज्या लोकांना एंट्री करायची आहे किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की थर्ड आय ऍक्टिव्ह झालं म्हणजे अध्यात्मात एंट्री झाली, असं पण बघायला मिळालं. पण त्याविषयीचं ज्ञान पाहिजे तसं लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. मग जे मला कळतंय, जे मी अनुभवलंय ते आज सांगायचा प्रयत्न करू. ओके. का आज्ञाचक्राला एवढं महत्व आहे आणि आज्ञाचक्र मुळात काय आहे, अगदी ज्याला काहीच माहित नाही अशा लोकांसाठी आपण इथून सुरुवात करूयात. सगळ्यात आधी सांगेल स्वतःचं आपलं शरीर. आपल्या शरीरामध्ये 114 चक्र असतात, पण त्यातही मुख्य चक्र आपले 7. तर 7 चक्र आपले सुरुवात होतं मूलाधार चक्रापासून. मग मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे आज्ञाचक्र, ज्याच्याने आपल्याला दृष्टी, पलीकडची दृष्टी जी येते,
असं म्हणता येईल की एखाद्या घटनेच्या मागचा जो काही हेतू आहे, हं. हेतू स्पष्ट आपल्याला होतो आणि त्याचं ॲक्टिव्हेशन जे आहे अध्यात्मात खूप जास्त महत्त्व आहे त्याला. बरं. तर ते जर ॲक्टिव्ह असेल तर त्या व्यक्तींना प्रश्न सोडवण्यात किंवा जे काही ती प्रगती करतात ते अध्यात्मामध्ये, हं. त्याला त्याचा खूप जास्त सपोर्ट होत असतो. ओके. अध्यात्मात म्हणा किंवा रोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा. हं. काय बदल होतो माणसाच्या आयुष्यात जेव्हा हे थर्ड आय ओपन होतं, आज्ञाचक्र ओपन होतं तेव्हा? तुमची मॅनिफेस्टेशनची जी पॉवर आहे हं. ती वाढते. तुम्ही जे चांगलं बोलायला लागता किंवा जे तुम्हाला हवंय हं. ते तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतं. युनिव्हर्स एफर्टलेस देतं किंवा जो काही निर्णय तुम्ही घेता ते तुमच्या कामासंदर्भात पण किंवा एखाद्या घटनेच्या बाबतीत पण, हं. तर तो योग्य आहे, अयोग्य आहे त्याच्याबद्दलची जी काही इंट्युशन येतात तुम्हाला, बरं. ते खूप जास्त स्ट्राँगली आणि क्लिअरली सिक्स्थ येतात. सेन्स म्हणतो ज्याला आपण. येस. पण ते क्लिअरली येतात आणि तुम्हाला व्हिजन्स येतात. हं. हो किंवा नाही. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते. हं. जो गोंधळलेला विचार असतो, तो तुमचा थांबतो. अच्छा, स्पष्टता येते. स्पष्टता येते. हं. त्याच्यानंतर तुम्ही एक न्यूट्रल व्हायला लागतात. सुख आणि दुःख, स्थितप्रज्ञ ज्याला म्हणतो आपण. स्थितप्रज्ञ स्थिती तुमची यायला हं. लागते आणि गोष्टी हँडल करायला हं. एफर्टलेसली तुम्ही त्या गोष्टी घेतात. म्हणजे ते किती छोटं काम असू देत, मोठं काम असू देत, हं. भीती जी असते ती तुमची जाते आणि ज्यावेळेस युनिव्हर्स द्यायला लागतं, त्या हं. मार्गाने आपली ज्यावेळेस वाटचाल होते, तर हं. भौतिक जगात, भौतिक आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला सहज तुमच्या आयुष्यात एंट्री करत असतात, ज्या तुम्हाला हं. हव्या असतात. बरं. आज्ञाचक्राविषयी आता हा समज आहे, गैरसमज आहे, तुम्ही मला सांगा. हां. जेव्हा आज्ञाचक्र ओपन होतं, त्याला तिसरा डोळा म्हणतो आपण. येस. जे 2 डोळ्यांनी दिसत नाही, ते तिसऱ्या डोळ्यांनी हं. दिसतं असं सांगितलं जातं. मग ज्या सुपरनॅचरल पॉवर्स आहेत, हं. ज्याला आपल्याकडे भूतखेतं म्हणतो, ते हं. सुद्धा दिसायला लागतात? आज्ञाचक्र ज्यावेळेस तुमचं ओपन होतं, तर सगळ्यात आधी आपल्या नंतरचं डायमेन्शन आहे पितृलोक. हं. तुम्हाला माहिती असेल डायमेन्शनविषयी आपण बोललेलो आहोत हां, मागे. हां. हं. तर आपल्या नंतरचं डायमेन्शन आहे पितृलोक आणि पितृलोक आणि आपल्या पृथ्वीमध्ये खूपच अंतर कमी आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे अंतर कमी असल्यामुळे एनर्जीज ज्या आहेत, हं. ते आधी कनेक्ट होत असतात बरं. आणि त्यांना फ्री व्हायचं असतं त्या एनर्जीजला. हं. तर त्याच्यामुळे त्यांचं वलय जे आहे ते जास्त आहे निगेटिव्ह एनर्जीचं. हं. त्याच्यामुळे आधी दृष्टीच तुम्हाला ते पडतात. ते अच्छा. आधी दिसत असतात. दिसतात हे? हो, दिसतात. बरं. मग त्यांच्याशी संवाद वगैरे साधू शकतो आपण? हो, संवादही साधता येतो. बरं. पण त्या पूर्णपणे गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत. तुम्हाला त्यांच्याशी डील करायचं आहे, हँडल करायचं आहे, बोलायचं आहे, नाही हं. बोलायचं आहे. ते पूर्णपणे तुम्ही बाजूलाही सारू शकतात. हं. पण सुरुवात जी आहे तुमची, हं. असं काही नियम नाहीये, की प्रत्येकालाच निगेटिव्ह फर्स्ट टाईम दिसेल. हं. पण ऑलमोस्ट सगळ्यांना निगेटिव्ह एनर्जीज आधी दिसत असतात. हं. बऱ्याच वेळेस ओपन होतं त्यावेळेस भूतं दिसणं म्हणा, हं. असं जे की एक विचित्र चेहरे दिसणं, हं, हं. एनर्जीज किंवा बऱ्याच वेळेस वाद होताना, एनर्जीचे वाद होतानाचे पण दिसतात तुम्हाला. हं. मर्ज होताना दिसतात एकमेकांमध्ये त्या एनर्जी. अशा गोष्टी कळतात. काय होतं, आता मी डॉक्टर आहे, हां. बरोबर? पाहणारे प्रेक्षकसुद्धा सुज्ञ असतात आपल्याकडे. हो. सनातन धर्मामध्ये असे काही शास्त्र आहेत जे वैज्ञानिकदृष्ट्या ते काय म्हणू शकतो आपण त्याला सिद्ध झालेले नाहीत बरोबर आहे. किंवा ते याच्यात पडलेले हं. नाहीत. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी शिकत असताना थर्ड आय नावाचा असा काही कॉन्सेप्ट ॲनाटॉमीमध्ये दिलेला नाही. नाही. सर मग त्या साध्या लोकांचा प्रश्न असतो, त्या प्रेक्षकांसाठीच मला विचारायचं आहे, की म्हणजे हे खरंच असतं का? की हं. फक्त आपली एक धारणा आहे लोकांची? नाही, नाही. कारण इथे तर फक्त काय आता आतमध्ये काय आहे हे माहीत नाही आणि हां, हां. उघडलं तर फक्त बोन आहे. बरोबर आहे. ओके. जे हं. फिजिकल डोळ्यांनी जर आपण पाहिलं बरोबर तर आहे. तसं असतं. मग हे खरंच असतं का? तुमच्या अनुभवातून ऐकायला आवडेल या सगळ्या हो, गोष्टी. हे मलाही असेच प्रश्न होते. हं. पण ज्यावेळेस ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास केला, प्रॅक्टिस केली आणि तो अनुभव घेतला, हं. त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतो आपण आहेत हे हं. तुम्हाला म्हणायला एक कारण मिळतं. बरं. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी अनुभवणार नाही. हं. कारण ही गोष्ट वस्तू नाहीये, की ती तुमच्या हातात दिली, स्पर्श केला आणि तुम्ही ती सांगू शकता. फिजिकल नाहीये ते. फिजिकल नाहीये ना. हं. तर त्याच्यामुळे ही एनर्जी लेव्हलला ही गोष्ट आहे. आणि ओके. ही एनर्जी तुमच्या स्वतःचीच आहे. ती फक्त तुम्हाला अप करायची आहे. हं. तर त्याच्यातनी तुम्हाला दिसायला लागतं.
झोपलेली जागी करायची आहे. झोपलेली म्हणण्यापेक्षा हं. एक विशिष्ट प्रकारची त्याच्यावर धूळ आहे, आपण असं म्हणू, आणि ती आवरण. स्वच्छ करायची. आवरण ज्याला येस, म्हणतो येस, आपण ते. येस. हं. बरं, बरं. तुमचा काय अनुभव होता आज्ञाचक्र जागा झालं तेव्हा? मी विचारणार नाही आहे का नाही, कारण तुमचं झालेलंच असेल. काय अनुभव होता? एनर्जीज दिसल्या होत्या सगळ्यात आधी. कसं झालं होतं? आता काय होतं, की हां. बऱ्याचदा आपण म्हणतो 7 चक्र आहेत. हां. त्याच्यावरती तर येऊच आपण थोडं, हो, पण हो. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतंय. हां. तर म्हणजे काय होतं, कसं होतं, कशा पद्धतीने तुमचं झालं, हा तुमचा अनुभव अगोदर ऐकूयात आपण. थोडीशी आधी माहिती सांगते हो, मी हो, त्याच्या हो. आधी. बरं. आपल्या शरीरामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा बरोबर. 3 नाड्या असतात. हं. त्याची सुरुवात असते मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत. हं. आणि त्या 3ही नाड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं. बरं. एक फ्युअल म्हणू आपण हं, त्याला. हं, हं. आणि ते अप कशाने होतं? ऊर्जेने किंवा ध्यानाने, मंत्रजापाने. ती ऊर्जा ज्यावेळेस तुम्ही देतात, हं. एका विशिष्ट पोझिशनला बसून, मुद्रेत बसून, हं. तर त्यावेळेस ती अप होते आणि तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत ती पोहोचत असते. आज्ञाचक्राला ज्यावेळेस येते, हं. पण त्यातही तुम्हाला ज्यावेळेस शक्तिपात होतो गुरूंकडनं, हं. कारण गुरु त्यांची शक्ती तुमच्याकडे ट्रान्सफर करतात. शक्तिपात म्हणजे काय, की थोडासा अंश तुम्हाला तो मिळणं. बरोबर. मग तो अंश कसा दिला जातो? आज्ञाचक्राला टच करतात गुरु. ते अंगठ्याने वगैरे जे टच अंगठ्याने करतात. टच ओके. हां. करतात. आणि त्यावेळेस तुमची पिनल ग्लँड जी असते मागची, पिनियल ग्लँड. हं? हं. मूलाधारपासून तर आज्ञाचक्रापर्यंत आणि प्लस मागून पुढेपर्यंत पिनल ग्लँडची अशी, म्हणजे वरती राऊंड आणि खाली स्ट्रेट. स्ट्रेट. हां. त्या पोझिशनला, त्या लाईनमध्ये तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची एक मुंग्या आल्यासारखं म्हणा, किंवा एखादा बलून वर जातोय, बरं. किंवा काहीतरी सरपटतंय, हं. आणि ह्या पोर्शनला, डोक्याच्या तुमच्या हं. करंट लागल्यासारखं होतं थोडंसं. आणि हं. हा जो आज्ञाचक्राचा जो पार्ट आहे तो व्हायब्रेट होतो हं. ज्यावेळेस तुमचा शक्तिपात होत असतो. अच्छा. आणि त्या पोझिशनला ध्यानामध्ये असतानाच होत असतं ह्या सगळ्या हां, गोष्टी. हां, हां. तर सगळ्यात पहिलं चित्र तुम्हाला काय दिसतं? तर मला दिसली देवी, भैरवी देवी. बरं. म्हणजे दशमहाविद्येमधली. हो, ओके. आजही ध्यानाला बसलं की पहिलं मला चित्र देवीचं दिसतं. आणि हं. त्याच्यानंतर जे काही पुढचा सीन आहे, त्याच्यानंतर डायरेक्टली मला एनर्जीज दिसल्या, निगेटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह एनर्जीज दिसल्या. हं. पण मग ते त्या बाजूला सारायचं. आपल्याला काय बघायचं आहे, नाही बघायचं ते आहे. सोपं असतं एवढं बाजूला सारणं? प्रॅक्टिस हं. किंवा कुठल्याही गुरु गोष्टीची. एक लागत असावं याच्यामध्ये. हो, हे गुरूंशिवाय शक्य नाही. पहिली गोष्ट हं. सहज सोपी गोष्ट नाही. जेवढं आपण सहज हो, आज्ञाचक्र तेच ना. बोलतोय, निगेटिव्ह एनर्जी बाजूला सारायची हां, म्हणजे. हां. तर तितकं सहज नाहीये. तुम्हाला तितकी प्रॅक्टिस पण पाहिजे. हं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी अशी वाटते, की तुम्ही जरी आत्ता ह्या जन्मामध्ये आज्ञाचक्र किंवा थर्ड आय किंवा त्याला ॲडमिशन घेतलेली आहे, प्रॅक्टिस करता ते, पण तुमचा हा प्रवास आजचा नाहीये. आपण जसं म्हणतो, की कितीतरी जन्म आपण घेतलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये तुमची मागे प्रॅक्टिस झालेली असेल ना. हं. आणि कुठल्याही जन्मात, जसं आपण आकाशिकमध्ये बोललो, हं. की तुमचे कर्म जे आहेत ते तुमच्या बरोबर येत असतात. आणि साधनाही बरोबर येत असेल. साधनाही बरोबर येते. तर मग जी हं. काही साधना झालेली, जिथून स्टॉप झालेला आहे तिथून तुमची सुरू परत होतं. स्टार्ट होते. फॉर एक्झाम्पल, तुमची विशुद्धी चक्रापर्यंत कुंडलिनी आलेली असेल, मागच्या जन्मात. हां, आणि तुम्ही ती साधना सुटली काही कारणाने, हं, किंवा हं, हं. तुम्ही ऑफ झाले. हं. ह्या जन्मात परत तुम्हाला ती जागृती आली, तुम्ही साधनेला लागले, आणि अगदी काही दिवसातच ते तुमचं थर्ड आय पण ओपन होऊ शकतं. हं. काहींचं अगदी सुरुवात असेल, हं. पण त्या प्रवासात तुम्ही ऑलरेडी होतात, म्हणून तुम्हाला हे शब्द पण अट्रॅक्ट करतात ते, आणि तुम्हाला ती साधना करावीशी पण वाटते. अच्छा. जगात एवढी लोकं आहेत, बऱ्याच लोकांना हा शब्द पण माहिती आहे, ही साधना पण माहिती आहे. सगळ्यांची इच्छा होते का करायची? नाही. तर युनिव्हर्स तुम्हाला निवडत असतो आणि ऑलरेडी तुम्ही त्या प्रवासाला, त्या मार्गामध्ये आहात. हं. कधी बसणं आहात तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. पण अच्छा. तुम्हाला अट्रॅक्ट होत असेल तर नक्कीच तुम्ही याच्यासाठी बनलेले आहात. काही लोकांचे म्हणजे ऑलरेडी ओपन असलेले सुद्धा असू शकतात. असू शकतात, पण त्याची जर प्रॅक्टिस नसेल किंवा तुम्हाला त्याची जाण नसेल, भौतिक म्हणजे रोजच्या जीवनामध्ये काय असतं, की खूप प्रश्न असतात आपल्याला. हं. आपण स्वतः सोडून बाहेर जगत असतो. इवन फॅमिली जरी घेतली तर हजबंड वाईफ आहेत, मुलं आहेत, सासू-सासरे आहेत. प्रत्येक व्यक्ती आज जॉब करणारा किंवा बिझनेस करणारा आहे. त्याला भेटणारी लोकं आहेत, तिथलं सराउंडिंग आहे, त्यांचे विचार आहे. ते फक्त आपण त्यांचं हॅमरिंग आपल्यावर घेत असतो. हं. आपण आपल्या स्वतःचा विचार नाही करत आहे. तर ते जागृत जरी असेल तर हे निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थॉट्स तुमच्यावर ज्यावेळेस पडतात, एन्व्हायर्नमेंटमुळे. तर ते ब्लॉक होत असतात. अच्छा. तुम्ही ह्या मार्गात असाल, प्रॅक्टिस केली की ते अप होणार, स्वच्छ होणार, स्पष्टता येणार. ते तेवढंच लवकर हे होईल.
तेवढं ओपन लवकर होईल. होईल. येस. ओके. तुमचं कसं झालं होतं? कारण मला जिथपर्यंत माहिती आहे ते स्वतःहून आपण साधना करून सुद्धा ओपन करू शकतो हो, किंवा शक्तिपाताची दीक्षा हो, देऊन सुद्धा गुरु हो. आपले ते आज्ञाचक्र ओपन करू शकतो. तुमचा काय अनुभव होता? मुळात मला तर दिसतच होतं. म्हणजे पहिल्यापासूनच? पहिल्यापासूनच ओके. जे आहे सीन दिसत होता. पण काय असतं, की गुरुची गाईडलाईन पाहिजे तुम्हाला, की हे प्रॉपर चाललेलं आहे की नाही चाललेलं आहे. हं. ह्या सगळ्या गोष्टी आणि शक्तिपाताची जी गरज असते, एक अंश जे म्हणतो आपण गुरु ओके. करणं. हं, हं, आणि ज्यावेळेस मी गुरु केले त्याच्यानंतर खूपच जास्त स्पष्टता आली. हं. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण शिक्कामोर्तब झाला, हं. की ही गोष्ट अशीच होती. तर बरोबर. त्याच्यासाठी कुठलेही साधन आहेत. मग ही दशमहाविद्याची साधना असू देत, कामाख्याची असू देत, बागलामुखीची असू देत, हं. थर्ड आयची साधना असू देत किंवा अजून कुठल्याही प्रकारची साधना तुम्ही केली तर तुम्हाला गुरुच्या सानिध्यातच करावी करावी लागेल. लागते. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पण ती शुअरिटी नाही येणार, हं. की हे ती आपण एनर्जी झेलण्याची ताकद पण पाहिजे ना तुमच्या हो, हो. शरीरामध्ये? कारण ती एनर्जी खूप असते हं. आणि तिला बॅलन्स कसं करावं? बरोबर. बरेच नियम असतात, आसनं असतात याला, हं. मुद्रा असतात. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून नाही कळत. अच्छा. नैसर्गिक पॉवर तुम्हाला प्रत्येकाला आहे. हं. कुणीही गोष्ट करू शकता. पण गाईडलाईनमध्ये ज्यावेळेस करतो, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, त्याचे चक्र ॲक्टिव्ह वेगळे आहेत, ब्लॉकेजेस वेगळे वेगळे आहेत, त्याची हं. साधनेची वेळ वेगळी वेगळी आहे, त्याचे इष्ट वेगळे आहेत, तो हं. कुठल्या प्रकारची साधना करतोय आणि गुरु कोण मिळालेले आहेत. हं. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंड असतात. ओके. बरं, आपले 7 चक्र आपण सांगितले. ते हां. 114 चक्रांबद्दल नको हं. बोलायला. 7 हां. चक्रांमध्ये आपण डायरेक्ट आज्ञाचक्र ओपन करू शकतो? डायरेक्ट पण करता येतं. हं. पण म्हणजे माझं मत असं आहे एखाद्याचा मूलाधार ब्लॉक आहे, हं, अनाहत हं, ब्लॉक हं, आहे, हं. विशुद्धीपर्यंत सगळे ब्लॉक आहेत. हं, मग हं. डायरेक्ट आज्ञाचक्र आपण ओपन करू शकतो का? तुम्हाला एक गोष्ट मी परत सांगते आता. हं. इथे सगळे चक्र ब्लॉक असणारा व्यक्ती अध्यात्मापर्यंत पोहोचतच नाही. पोहोचतच नाही. पहिली गोष्ट. वाह! त्याचं मूळच हे आहे, की हं. कुठेतरी त्याच्या चक्रांमध्ये स्वच्छता आहे. अच्छा. त्याच्याशिवाय तो इकडे तो भरकटूच शकत नाही. अलाइन होऊच शकत नाही त्याच्याशिवाय. आणि ज्या व्यक्तीचं एकही चक्र ब्लॉक आहे ना, तो ही गोष्ट मान्यच करणार नाही. पहिली गोष्ट. हे हं. अध्यात्म किंवा हे थर्ड आय हं. किंवा ह्या एनर्जीज, अलाइनमेंट, युनिव्हर्सची एनर्जी, हं, हं, हं. त्यांना हे सगळं थोतांड वाटतं किंवा हे सायन्सच्या धरून याला प्रश्न विचारायला लागतात हं. आणि सिद्ध करा म्हणून सांगतात. हं. आणि जे हे एनर्जीचा अनुभव घेतात, ज्यांचे चक्र स्वच्छ असतात, ते एक जरी पाऊल त्यांनी उचललं, तर युनिव्हर्स 10 पावलं उचलून त्यांना देत असतं. बरं. शक्तिपाताची दीक्षा तुम्ही जसं सांगितलंत. हं. आता आज्ञाचक्र हा फार थोडा पुढचा विषय आहे. हं. तिसरा डोळा उघडणं किंवा हं. आज्ञाचक्र जागृत होणं, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मोठी गोष्ट आहे. कोणाच्याही लेखी जरी विचार केला तरी. हो. मग एखादा गुरु येतो अंगठ्याने फक्त त्याच्या आज्ञाचक्रावरती हा अंगठा लावतो आणि ते ओपन होतो. हं. त्याला किती सिद्ध असायला पाहिजे तो गुरु? हो, खूपच जास्त. मग त्याची साधना त्या लेव्हलची साधन असायला हो, पाहिजे. म्हणजे मग त्याच्या आता एनर्जीतली थोडी एनर्जी जरी पास केली तरी त्याचं आज्ञाचक्र आज्ञाचक्र. ओपन व्हावं. मग मी काय काय प्रश्न केला तुम्हाला आधीच, हं. की तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, हं. की मी साधना तुम्हाला असं वाटतंय, की मी मागच्या 5 वर्षापासून करते. हं. पण मागचे कितीतरी जन्म मी हे करत होते ना. हं. सेम त्या गुरूंचं पण तसंच असेल ना. अच्छा. ते जर आज शक्तिपातासाठी सिद्ध झालेले आहे, सज्ज झालेले आहेत, हं. युनिव्हर्सनी त्यांना निवडलेलं आहे, हं. त्यांच्याकडे ते कार्यभाग तो सोपवलेला आहे, हं. तर नक्कीच त्यांची तेवढी सेवा झालेली आहे, हं. साधना झालेली आहे. त्याच्याशिवाय होऊ ते शकत नाही. तेवढे कॅपेबल नाहीयेत. हं. तुम्ही मी हे ठरवूच शकत नाही. हं. बरोबर. बरं काय होतं कुठलंही शास्त्र आहे किंवा कुठलीही एक प्रोसेस आहे हं. काही करण्याची, त्याच्यामध्ये काही धोकेसुद्धा असतात. हो, अगदीच. जर मी असा प्रश्न विचारला की त्याच्यात अर्धवट जागृत होणं हं. किंवा चुकीच्या पद्धतीने हं, आज्ञाचक्र हं, हं. जागृत होणं, असे काही धोके संभवतात? पिनल ग्लँड जी आहे, हं. तिचं नियंत्रण असतं झोपेवर. ओके. तर आपण जसं बसून ध्यान करतो, हं. तसं त्या ग्रंथीला माहिती असतं, की हे जागृत अवस्थेतलं आहे आणि झोपेतलं जे आहे, तर पूर्णपणे त्यांना माहिती असतं, की जागृत नाही, की इतके तास हा मनुष्य झोपणार आहे. हं. पण त्या ग्रंथीला जर काही इजा झाली आणि जे लिक्विड मी तुम्हाला सांगितलं, इडा, पिंगला आणि इडापिंग सुषुम्ना सुषुम्ना. नाडीतलं, हं. ते जर जास्त स्त्राव झाला हं. किंवा त्या ग्रंथीतला स्त्राव जास्त झाला, तरीसुद्धा ह्या जास्त कमी अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला त्रास होणं, व्यक्ती वेड्या होणं हं. किंवा झोप न लागणं किंवा झोपूनच राहणं, विचार येणं, विचारांचा गोंधळ होणं, मानसिक त्रासाकडे पण याचं वळण होऊ शकतं. बरं. होतं. मग धोकादायक आहे खूप. हो, त्याच्यासाठीच गुरु पाहिजे ना. हो आणि चांगला गुरु पाहिजे. चांगला गुरु पाहिजे. ओके. नाही तर येस, पुढचं सगळं येस, स्पॉईल येस. व्हायचं. जे स्पॉईल चांगलं व्हायचं. होणार येस, आहे येस.
त्याच्यापेक्षा जास्त खराब होऊ शकतं. बरं म्हणजे काय होतं, की एखादा व्यक्ती आहे शक्तिपाताची दीक्षा जे स्वरूप प्रेक्षकांनाही माहिती, कारण आपले प्रेक्षक स्पिरिच्युअल पॉडकास्ट खूप जास्त बघतात. हो. सो एखादा गुरु येतो, त्याच्या भ्रूमध्यावरती अंगठा ठेवतो आणि त्याची ती जागृत होते. किती वेळ लागतो जागृत होण्यासाठी किंवा काय बदल होतो त्याच्यात त्याच वेळेत? त्या वेळेमध्ये ज्यावेळेस गुरु तुमच्या आज्ञाचक्राला टच करतात, त्यावेळेस तुमच्या मूलाधार चक्रापासून एक विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत येत असतो आणि सराउंड पूर्ण डोक्याच्या भागाला एक झिंझणाट असं म्हणतो ना आपण, झणझण होतं, मुंग्या आल्यासारखं तसं होतं आणि तुमचं आज्ञाचक्र व्हायब्रेट व्हायला लागतं. जसं कोणी करंट लावल्यावर जसं होतं ना, त्या पद्धतीने ते कंटिन्यू तुमचं ते व्हायब्रेट होत असतं. थर्ड आहे. ओके. तर तो प्रॉपर आणि खरा शक्तिपात झाला हे समजायचं. अच्छा. एक व्यक्ती आहे, एक सामान्य व्यक्ती आहे आणि दुसरा थर्ड आय ओपन झालेला व्यक्ती आहे. काय फरक असतो त्या दोघांमध्ये? दोघे माझ्यासमोर उभे राहिले, काय फरक दिसेल मला त्या दोघांमध्ये? तुम्हाला नाही दिसणार, त्या ओराचा एक जाणवू शकतो, ओरा जाणवू शकतो की ज्याचं थर्ड आय ओपन आहे किंवा त्या मार्गावर आहे, सुरुवात जरी आहे, तर त्या व्यक्तीचा ओरा खूप चांगला वाटतो, त्याच्याशी बोलावंसं वाटतं किंवा बोलले जरी नाही तरी त्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा जाणवते आणि ती हवीशी वाटते, काहीतरी पॉझिटिव्ह आहे. आणि जो नॉर्मल व्यक्ती आहे, कारण तो नॉर्मल व्यक्ती जो आहे तो नुसताच जरी तुमच्या समोर उभा आहे तर त्याच्या डोक्यात 100 विचार चालू आहे आणि मग ते चांगलेही असतात, वाईटही असतात, द्वेषाचेही असतात, कसेही असतात आणि तो त्याची एनर्जी त्याच्या भोवती क्रिएट करत असतो त्या विचारांनी. पण जो थर्ड आयच्या मार्गातला जो व्यक्ती आहे तो स्थितप्रज्ञ असतो, विचार शून्य व्हायला लागतो किंवा त्रास करून घेत नाही येणाऱ्या आणि दिसणाऱ्या रोजच्या होणाऱ्या परिस्थितीचा. हा फरक तो जो आहे, मुख्य फरक आहे. ज्यांना सेन्सेशन जास्त आहे त्यांना फास्ट आणि खूप लवकर जाणवतं त्या गोष्टी. मी तर असं ऐकलं होतं की थर्ड आय ज्यांचं ओपन आहे त्यांना भविष्य कळतं वगैरे. तेच मी सांगितलं, विचारांची स्पष्टता आहे की एखाद्या घटनेविषयी जर आपण विचार करायला लागलो तर काय चांगलं, काय वाईट, योग्य अयोग्य काय असणार आहे हे तुमचे सिक्स सेन्स तुमचे ऍक्टिव्ह होतात आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याचे रिझल्ट यायला लागतात, दिसतं. आपण सुरुवातीलाच 7 चक्रांबद्दल बोललो. त्या 7ही चक्रांमध्ये म्हणजे काही चक्र जर आपले ब्लॉकेज असतील त्याची काही लक्षणं दिसतात आपल्याला लाईफमध्ये? जसं आता मूलाधार चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर पैशांसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुमच्या बऱ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर जॉबला जर तो व्यक्ती असेल, जॉब चेंज होणं सारखं किंवा सिटीज चेंज होणं, घरापासून दूर जाणं, आईवडिलांपासून दूर जाणं, थोडक्यात स्थैर्य नसतं त्याच्या, स्थिरता नसते. कारण मूल आधार, तर मुळाचा आधार जो आहे तो सगळा डगमगलेला असतो. हे मुख्य लक्षण आहे. खूप छान. आणि त्याच्यानंतर जर विशुद्धी चक्राचा जर विचार केला आपण तर ती व्यक्ती खूप चिडचिड करणं, खूप चुकीची भाषा वापरणं, आरेरावीची भाषा वापरणं, शिवीगाळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, वाणी त्याची अशुद्ध, म्हणजे साधं जरी तो वाक्य बोलला एखादा व्यक्ती तर समोरच्याचा गैरसमज होणं किंवा दुखावला जाणं, अशा सगळ्या गोष्टी. अनाहत चक्र जर तुमचं डिस्टर्ब असेल तर त्या व्यक्तीला प्रेम भावनाच नसते, प्रेमाने वागूच शकत नाही तो व्यक्ती, निष्ठुर क्रूर होत असतो. एखाद्या आपण बोलतो ना, अनाहत चक्र मला वाटतं हार्टशी रिलेटेड आहे ना. तर काय दगडाच्या काळजाचा व्यक्ती आहे, आपण हे म्हणतो ना की याला पाजरच फुटत नाही अजिबात, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतात. ओके. अजून इंटरेस्टिंग आपण करिअर बाबतीत पण मला वाटतं हे आहे ना, मूलाधार स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान जे आहे तुमचं याला आहे संतती, तुमचं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, त्याच्यासाठी आपण स्वाधिष्ठानला कन्सिडर करतो. मला असं वाटतं की थर्ड आय जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करायला लागतो तर बाकीच्या चक्र त्याच्यासोबत आपोआप बॅलन्स व्हायला लागतात का? हो, मग आपलं जे आहे सुरुवात किंवा असं म्हणूयात आपण कोर्स डिझाईन केला थोडक्यात किंवा ती प्रॅक्टिस साधना, तर आपण सुरुवातच मूलाधारपासून करतो. तर त्याच्यामुळे आज्ञाचक्राला ज्यावेळेस आपण जातो तर खालचे चक्र ब्लॉक व्हायचा प्रश्नच येत नाही. तर ते नॅचरली त्या पद्धतीने तुम्ही जर जाल ना तर प्रश्न येणारच नाही. किंवा जी भीती आहे की आज्ञाचक्र ओपन केलं आणि मग
वेगळे शरीरात बदल म्हणा किंवा त्रासाचं जे काही भीती हम्म, ती तुमची पूर्णपणे निघून जाते. हम्म. कारण तुम्ही एक एक चक्राचा पूर्णपणे अनुभव घेतात ते जागृत होत असताना. अच्छा. हा बरं किती दिवसाचं असतं म्हणजे हे प्रोसेस किती दिवसाची आहे? तसं जर म्हटलं ना, एक जो कोर्स आहे आपला साधनेचा 5 महिन्याचा आहे बर आणि एक जो आहे ऑनलाईन आत्ता आहे हा? ऑनलाईन आहे. हम्म, पण शक्तिपाताला त्याला बोलवत असते मी. ओके. आणि दुसरी गोष्ट एक जो आहे तो 3 दिवसाचा आत्ता आपण जॅनच्या लास्ट वीकमध्ये करणार आहोत. हम्म, तर त्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये हे 7ही चक्र आपण ॲक्टिव्ह करून विथ प्रॅक्टिस हम्म. आणि शक्तिपात बर हं, त्या 3 दिवसातच 3 दिवसामध्ये ओके. असं डिझाईन केलेलं आहे. साधना कुठल्या कुठल्या येतात आता म्हणजे आज्ञाचक्राची वेगळी काहीतरी साधना आहे हं, हं. का कुठलीही साधना केली तरी त्याचा नाही. प्रवास तिकडेच जातो असं काय? प्रवास तिकडेच जातो. पण मुलापासून ज्यावेळेस करतो आपण, मूलाधारापासून करतो, हम्म, तर ते जास्त बेटर असतं. काहींचं कसं असतं, आज्ञाचक्र, मग नंतर विशुद्धी चक्र, मग अनाहत चक्र, वरून खाली येणं काय आणि खालून वरती जाणं काय. हम्म, हम्म. पण एकदा खालून वरती एनर्जी अप झाली की कायमची अप ना. बेटर तेच आहे Better खालून तेच वरती आहे. जाणं. येस येस हम्म, हम्म, हम्म. मग हे 3 दिवसात पॉसिबल होतं? वेळ तितका देतोय ना आपण. ओके. हम्म. मग त्याच्यात तुम्ही डिझाईन केलेल्या साधना हो, आहेत त्या हो, त्या yes, कोर्समध्ये वगैरे? येस. बरं एखाद्याला समजा घरच्या आता प्रेक्षकांसाठी आपण करूयात की हम्म. घरी एखादा व्यक्ती आहे त्यांनी डे टू डे लाईफमध्ये कुठल्या साधना अशा केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे त्याचा प्रवास हा मूलाधारापासून आपलं आज्ञाचक्रापर्यंत जाऊ शकतो? सगळ्यात आधी तर मेडिटेशन हम्म. आणि एक छोटीशी प्रोसेस टिप म्हणून सांगून हो देते मी हो हो प्लीज प्रेक्षकांना प्लीज. की 3 मोठे श्वास घ्यायचे. 3 मोठे श्वास घ्यायचे आणि श्वास बाहेर टाकताना पूर्णपणे विचार माझे संपतात आहे ह्या भावनेने तो पूर्ण पोट रिकामं करायचं. असं प्रेशर आलं पाहिजे पोटाला अच्छा. आणि तो श्वास बाहेर पडला पाहिजे. परतचा घेताना पण पूर्ण पोट भरेल इतका श्वास घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण तो सोडतो परत तोच विचार की पूर्णपणे निगेटिव्ह विचार माझे जातात आहे आणि मी विचार शून्य होतोय. ह्या याच्याने बसायचं आहे. तुमचं बोधी मुद्रेत बसायचं आहे. बरं. मांडी घालून. त्याच्यानंतर पाठीचा कणा ताठ, शोल्डर एका लाईनला आणि थोडा मान जी आहे ती वरती करून जिथे तुम्ही गंध लावतात त्या पॉइंटला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास जो आहे अच्छा. तुमचं याच्याने ध्यान लागायला सुरुवात होईल. ओके. एकदा तुमचं 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जोपर्यंत तुम्ही 60 मिनिटांपर्यंत येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवायची. नंतर मग तुम्ही चक्रांवर काम करायला सुरुवात करू शकता. ओके. हीच साधना आहे मेडिटेशनचीच साधना आहे त्याच्यामध्ये चक्र पुढे येऊन जातात. आसनाविषयी आपण हे करत होतो. बऱ्याचदा मी 1-2 ठिकाणी असं ऐकलं होतं की तुम्ही ज्या आसनावर बसता ते तुमचं सेपरेट आणि वैयक्तिक असलं पाहिजे. याच्याबद्दल काय सांगाल? जसं आता तुमचे कपडे आहेत तर तुम्हीच घालणार. बरोबर. आणि ते तुम्हालाच चांगले दिसणार आणि तुम्हालाच कम्फर्टेबल वाटणार. ओके. किंवा तो जो फील आहे कपड्यांचा कसा येतो आपल्या कपड्यांचा किंवा दुसऱ्याचं एखादी दिवशी ट्राय जरी केलं तरी तो कपडा जो आहे तो आपल्या स्किनला सूट होतो का? नाही वाटत. तो आपला नाहीये. तसंच आसन पण असतं. तुमचा ओरा जो आहे ना तो कॅच करत असतो. जसं तुमचे कपडे तुमचा ओरा कॅच करतात तसंच ते आसन पण जे आहे ते कॅच करत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर देवीची साधना करत असाल तर तुम्हाला लाल रंगाचं आसन घेतलं गेलं पाहिजे. तुम्ही गुरुतत्वाची साधना करत असाल तर ते आसन तुमचं पिवळ्या रंगाचं पाहिजे. तुम्ही भैरवाची साधना करत असाल तर आसन तुमचं कुशाचं काळ्या रंगाचं आसन असलं पाहिजे. तर हे सगळे नियम वेगळे वेगळे असतात ह्या साधनेतनं. ते पण मूलाधार चक्रपासून जर आपण सुरुवात करतोय तर नॉर्मली सगळ्यांनी लाल रंगाचं कापडी आसन घेऊन सुरुवात केली पाहिजे. तुमचा ओरा त्याच्यात क्रिएट होतो म्हणून ते पर्टिक्युलर तुम्हीच वापरायचं. तुमचा ओरा चांगला आहे, तुमचे विचार चांगले आहे, तुमची साधना चांगली आहे, पण तुमच्या आसनावर एखादी व्यक्ती येऊन बसली तर पूर्णपणे तो ओरा त्याच्या विचारांनी भरतो. मग तो जर व्यक्ती निगेटिव्ह असेल तर त्याचा ओरा त्याच्यामध्ये कॅच झाला ना. कारण एनर्जी मर्ज होत असतात एकमेकांमध्ये. म्हणजे मी इथे आले, तुमच्या स्टुडिओची एनर्जी वेगळी होती. आल्याला मला थोडंसं जरा बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे म्हणा किंवा काय वेगळं वाटलं. पण आता थोडं 10 मिनिटानंतर मी सेटल झाले. मग त्या एनर्जीमध्ये मी मर्ज झाले. बरोबर. किंवा कुठली पण एनर्जी एकमेकांमध्ये मर्ज व्हायला थोडासा वेळ लागतो. पण मग ती एकदा मर्ज झाली की मग ते न्यूट्रल होते ना. मग ती दुसऱ्याची एनर्जी आपण परत आपल्यामध्ये घेतो ना निगेटिव्ह. म्हणून आसन जे आहे ते तुमचं स्वतःच पाहिजे. इव्हन टच पण नाही करू दिलं पाहिजे. बर. म्हणजे याचे नियम पाळाल तेवढे खूप आहेत पण जितकं जमेल तितकं
पण आजच्या कलियुगात म्हणजे आजच्या काळामध्ये थोडंसं मी नियमावरतीच येतो. आता हं. तुम्ही जसं बोललात, की हां. थर्ड आय ॲक्टिव्हेशनसाठी तुमच्याकडे आता तुम्ही एक कोर्स डिझाइन हं. केलेला आहे. 3 दिवसाचा आहे आणि 5 महिन्याचा आहे. हं. त्याच्यामध्ये कोण हे करू शकतं? वयाची अट, मला वाटतं लैंगिकतेची अट, काय हं. अटी आहेत का, की का प्रत्येकजण करू नाही, शकतो? 18 वर्षाच्या वर पुढे. कोणीही करू शकतं. ओके. आणि काय असतं, की एनर्जी लेव्हल खूप हाय होते. हं. त्याच्यामुळे लहान मुलांना थोडीशी ती सवय आधीपासून पाहिजे. अगदी 3 दिवसाची एनर्जी खूप हाय असल्यामुळे हं. ते झेपू शकणार नाही. हं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे थोडीफार मेडिटेशन करत असतील, हं. अध्यात्माची आवड असेल, हं. पण नवीनही लोकं याला एंट्री घेऊ शकतात. हं. फक्त नियम एकच आहे, की साधारण एक महिनाभर आधी तरी नॉन-व्हेज खाल्लेलं नसावं. 1 महिना अगोदर. हं. बरं. हां, मग त्याच्यावरतीच यायचं होतं. आजारी व्यक्ती करू शकतो? नाही. नाही करू शकत. कारण कारण इतका वेळ बसू या शकणार नाही. बसू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं बसायला तेवढी शक्ती हवी. हं. ओके. असं. बरं. नॉन-व्हेज 1 महिना अगोदर खाल्लेलं नसावं आणि तिथून पुढे तो खाऊ शकतो? तो आपोआपच सोडतो. हां, त्याच्यानंतर तो खाऊच शकत नाही. खाऊ नाही शकत. बरं. बाकी काय नियम आहेत अजून? नियम तसे काही नाही. पोट रिकामं पाहिजे. ह्या ओके. गोष्टीला काय आहे, की हं. आपण सांगितल्याप्रमाणे एनर्जी अप करत असतो. हं. तुमचीच एनर्जी अप करायची आहे, जी हं. एका ठिकाणी स्टोअर आहे. जसं तुमचं शरीर चालतं अन्न खाल्ल्यावर, हं. पण त्याला पचवायला पण ऊर्जा लागते. 100%. मग ती ऊर्जा जर अन्न पचवण्यातच घालवली, तर हं. कुंडलिनी आज्ञापर्यंत येईल कशी? हं. म्हणून खाताना जे आहे, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये, की लाईट तुम्हाला जेवण पाहिजे. एका वेळेस पोटभर न खाता 4 वेळेस थोडं-थोडं याच्याने अन्न खायचं आहे आणि जे फास्ट पचेल हं. असं अन्न पाहिजे. बरं. एखाद्याने हा पॉडकास्ट पाहिला आणि इथवर आला त्याच्या मनात हा प्रश्न आला, की मी हे का करू? मला का गरजेचं आहे? तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही हं. ब्लॉकेजेस येतात आहे, तुमची कामं होत नाहीये, तोंडापर्यंत घास येतो, निघून जातोय, किंवा विचारांचा गोंधळ आहे, निगेटिव्हिटी खूप वाढलेली आहे. अ, बऱ्याच लोकांना असं वाटतं आत्महत्या करून टाकावी किंवा नैराश्य. माझ्या हातात सिच्युएशनच नाहीयेत, हँडल नाही होते, हं. ह्या सगळ्या गोष्टी. तर हं. एक स्थिरता तुमची येते, विचारशून्यता येते, स्पष्टता येते हं. आणि एक कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे तुमचा एक विशिष्ट पद्धतीचा तो वाढत असतो. युनिव्हर्सचा सपोर्ट तुम्हाला ज्या पद्धतीने मिळतो, हं. कुठलंही काम तुमचं सक्सेसफुल व्हायला लागतं. ओके. फेल्युअर तुमचे बंद होतात. नाही. मी तिथून आलो वापस. मग मला काय साधना करायची आहे नंतर? मेडिटेशनच ते सगळं रोज. त्याच्यामध्ये शिकवलं जातं. तुम्हाला काय ते किती करायचं आहे. वेळाचं आहे वगैरे साधारण सांगू शकतो आपण? अर्धा तास. रोज अर्धा तास अर्धा तिथून तास. आल्याच्यानंतर येस. सुद्धा ते करायचं आहे येस. आयुष्यभर. येस. ओके. त्याला आहाराचं बंधन आहे जे तुम्ही तर म्हणालात तो घेणारच नाही. हो. ओके. काय होतं, जसं आपलं रेग्युलर पोळी भाजीचं जे आपण जेवण जेवतो त्यालाच पचवायला बराच वेळ लागतो. हं. एक 6 तास म्हणू आपण. येस. कारण सकाळी जर 12ला जेवलो तर रात्री आपल्याला 6 नंतर भूक लागायला लागते. हं, हं, हं. एक 8ला आपण जेवतो. हं. पण नॉन-व्हेज खाल्ल्यावर ते 72 तास पचत नाही. हं. 72 अवर्स तुमच्या पोटातच राहतं. म्हणून मग ते साधना कशी होणार? साधना नाही होणार ना, त्याला एनर्जी लागेल ना ती. हं. हा विषय आहे. त्याच्यामुळे हलकं जेवण जेवलं हलकं जेवण पाहिजे. जेवायचं बस. बरं. बऱ्याचदा आपण जसं बोलतोय पॉडकास्टची सुरुवात झाली तेव्हापासून ऑरा वगैरे हे हं. होतं. म्हणजे ऑरा एक तर नेमकं काय असतो? आणि एखाद्याचा जो निगेटिव्ह ऑरा असतो किंवा वीक असतो, की म्हणजे हं. एखादा व्यक्ती समोर आल्याच्यानंतर त्याचं काही महत्त्व जाणवत नाही, तो अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी वाटत नाही हं. किंवा तो नकोसा वाटतो, ज्याला आपण निगेटिव्ह ऑरा हं. म्हणतो. तो तो क्लीन कसा करायचा किंवा एक पॉझिटिव्ह ऑरा आपल्यामध्ये कसा तयार करायचा ह्याच्यासाठी काही उपाय वगैरे आहेत? हो. एक टिप म्हणून मी सांगेल आपल्या प्रेक्षकांना. हं. अ, साधं मीठ हं. किंवा समुद्री मीठ मिळालं तर अतिउत्तम. बरं. दोन्ही 50-50% तुम्हाला घ्यायचं आहे आणि सैंधव मीठ ज्याला म्हणतो आपण. सेंधव मीठ आणि आपलं साधं मीठ हं, रेग्युलर जे हं, आहे हं. ते तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हं, रोज 1 चमचा तुम्हाला घालायचा आहे. हं. पण नियम एकच आहे, की ते पाणी तुम्हाला डोक्यावर नाही घ्यायचंय. डोक्यावर घ्यायचं नाही. घ्यायचं नाही. तुम्हाला खांद्यापासून खाली अंघोळ करायची आहे आणि ते पूर्ण पाणी संपेपर्यंत अफर्मेशन द्यायची आहे, की ओऱ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, हं. ती पूर्णपणे निघून जात आहे. ओके. तुम्हाला साधारण 6 दिवस ते 11 दिवसाच्या आत तुमच्या ओऱ्यामध्ये चेंजेस बघायला मिळतील. हं, बॉडी आणि तुमच्या बॉडीची एनर्जी वाढेलच, हं. पण ओऱ्याचे लेयर पण वाढायला लागतात.
ओके. अट्रॅक्टिव्ह तुमची पर्सनॅलिटी होते. लोक तुमचं ऐकायला लागतात आणि विशेष म्हणजे ओरा निगेटिव्हिटीने क्लीन होतोच, हं. पण तो प्रोटेक्ट पॉझिटिव्ह होतो. प्रोटेक्ट पण प्रोटेक्ट होतं. होतो. वाह! हं. ते आणि फार याच्यात महत्वाचं. अजून एक तुम्हाला जर ॲड करायचं आहे, की खूप जास्त ज्यांना शत्रू असतील किंवा खूप जास्त वाद होत असतील, हं, तर त्यांनी अजून 1 चमचा जर त्याच्यात हळद घातली, हं. तर तुम्हाला त्याच्याने प्रोटेक्शन मिळणार आहे. वाह! खूप हं. छान. आपण आता थर्ड आयचं सांगितलं. हं. मला वाटतं तुम्ही बाकीसुद्धा साधनं काहीतरी शिकवता किंवा त्याचेसुद्धा कोर्सेस किंवा त्याच्यासाठी सुद्धा गाईडन्स देता? त्या हो, कोणत्या-कोणत्या आहेत? आपल्याकडे बागलामुखी साधना होते, हं. कामाख्या साधना होते, त्याच्यानंतर दशमहाविद्या साधना आपली होत असते. ओके. येस. ह्या सगळ्या वेगवेगळ्या साधनं आहेत. वेगळ्या-वेगळ्या का साधना. करायची बगलामुखी साधना? ज्यांचे शत्रू आहे, कोर्ट केसेस आहे, गुप्त हं. शत्रू असतात, राजकारणी लोकं ही साधना बऱ्याच सध्या प्रमाणात तर फार करताना चालू आहे दिसतात. मग. हो, बऱ्याच प्रमाणात ते करताना दिसतात हे. आणि गुप्त शत्रू जे म्हणतो आपण, हं. ते तुमचे कमी होतात किंवा थांबतात. त्यांच्यापासून प्रोटेक्शन मिळतं. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रूवर थोडक्यात. विजय मिळवण्यासाठी. येस. बगलामुखी साधना. बगलामुखी आणि साधना. कामाख्या साधना कशासाठी करतात? सगळ्या गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी. ऑल जगावर. जगावर. ओके. आणि येस. दशमहाविद्याचं तर वेगवेगळं महत्त्व वेगवेगळं आहेच महत्त्व आहे. आहेच येत्या आहे. काळामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करू. नक्कीच. परंतु आज्ञाचक्रावरती खूप सुंदर, म्हणजे मी प्रत्येक प्रश्न विचारत होतो, तुम्ही अगदी चपखलपणे त्याचं उत्तर खूप विश्लेषणपूर्वक देत होतात आणि ते मला तर खूप जास्त हा भाग आवडला. तुम्हा सर्वांना हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. मॅम, कसं वाटतंय? खूपच छान. खूप बरे. ओके. आणि मॅमच्या कोर्सेसच्या आणि बाकी साधनेच्या ज्या काही लिंक असतील, त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे देतच असतो. कमेंटमध्ये जी सर्वात वरती पिन केलेली कमेंट असते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या सगळ्या लिंक मिळून जातील. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करायचं आहे, शेअर करणं फार गरजेचं आहे. आपल्यापर्यंत जे चांगलं ज्ञान आलेलं आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवणं याहून मोठं मला वाटत नाही पुण्य दुसरं कुठलं असू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण पॉडकास्ट पाहतात, परंतु सबस्क्राईब करत नाही, विसरून जातात. पॉडकास्ट एवढे सुंदर असतात, त्याच्यात विसरून जातात. तर विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी बळ देतो. आणि इथून पुढे तुम्हाला या मंचावरती कुठल्या विषयांवरती पॉडकास्ट ऐकायचे आहेत, कुठल्या गेस्टकडून कुठले विषय ऐकायचे आहेत, तर तुम्ही लिस्ट दिली तरी हरकत नाही. आम्ही त्या लोकांना या मंचावरती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तोपर्यंत बघत राहा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. धन्यवाद. Thank you so much.